Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आमंत्रित करते ॲडव्होकेट आशिष गायकवाडजी, मुंबई। राष्ट्रमाता, राजमाता, आऊ जिजाऊ या देशामध्ये तसं बघितलं तर विकास पासरकर आपल्या सामाजिक कामामुळे त्यांनी आपल्या राज्यामध्ये, राज्याच्या बाहेर एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे आणि आज या मंचावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश हा अत्यंत एक महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि हे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर ही विकास पासरकरांची श्रद्धा आहे। आजवर त्याच विचारावर त्यांनी आपली स्वतःची सामाजिक वाटचाल ही राहिलेली आहे, त्याचा उल्लेख त्यांनी आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीने केला। या भागातल्या अनेक वंचित असतील, दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचं काम आता देखील पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात असताना मी त्या मुलींना विचारत होतो, त्यांना काही आर्थिक मदत ही विकास पासरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेली आहे। बहुतेक मुली ह्या आपल्याच कुणाच्या घरातल्या आहेत आणि त्या MPSCच्या करता तयारी करतायत। कोण धाराशिव मधल्या होत्या, कोण बीड मधल्या होत्या, कोण वेगवेगळ्या भागातनं आपल्या पुण्यामध्ये स्वतःचं पुढचं भवितव्य घडवण्याच्या करता आलेले आहेत, स्वप्न उराशी बाळगून आलेले आहेत। परंतु आज त्यांच्या भागामध्ये घरदारं, जमीन जुमला बरेच पाण्यामध्ये गेलेलं आहे। त्यांना पुन्हा उभारी देण्याचं काम, त्यांना पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही करतोय। 32,000 कोटीचं पॅकेज हे आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। ते दिवाळीच्या आत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आणि आमच्या मंत्रिमंडळाचा सगळ्या सहकाऱ्यांचा। त्याच्यामुळे एक महत्वाची जबाबदारी ही पहिल्या टप्प्यातच आम्ही त्यांच्यावर टाकलेली आहे आणि नंतर मी त्यांच्याशी बोलून देखील कुठली पण जबाबदारी काय त्यांना त्या कुठल्या जबाबदारीमध्ये त्यांनी तर सांगितलं कुठली टाका, मी माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल आणि आमच्याही मनामध्ये मात्र शंका नाही, कुठलंच दुमत असण्याचं कारण नाही। कारण गेली 25 वर्ष त्यांचं कामकाज आम्ही सगळ्यांनी जवळनं पाहिलेलं आहे आणि त्याकरता त्यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे योग्य संधी मिळावी अशा प्रकारचा उल्लेख आमच्या सुवर्णाताई नाईक निंबाळकरांनी पण केला। इतरांनी पण तुम्ही कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल मला बोलून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना योग्य संधी आणि सन्मान मिळेल याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज पक्षामध्ये सामील झालेले सर्वच म्हणजे जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो। यशवंतराव चव्हाण साहेबांपासून शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा पवार कुटुंबामध्ये रुजलेली आहे आणि त्या कुटुंबाचेच एक घटक म्हणूनसाठी अजितदादा आहेत आणि ते निष्णातपणे हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवतात। कोअलिशनचं गव्हर्नमेंट जरी असलं तरी अजितदादा विचाराचा कार्यकर्ता आणि विचाराचं काम करत असताना कमी बोलतात परंतु जास्त काम करून दाखवतात। त्यामुळं दादांच्या बरोबर जाणं हा मार्ग स्वीकारत असताना आदरणीय साहेबांचा आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणावरून बाहेर पडलो। परंतु कटू अनुभव होत होता की त्रास होत होता, कारण का साहेबांना मी राजकीय
पक्षाचे साहेब आहेत म्हणून त्यांच्याशी जोडलो गेलो नव्हतो, तर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विचारांचे एक मोठं नेतृत्व, एक मोठा विचार त्यांच्याबरोबर होता, म्हणून त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या विचाराबरोबर मी होतो. मी कुठल्याही पक्षाची बांधिलकी माझ्याकडे मी कधी स्वीकारलेली नव्हती. पहिल्यांदा मी राजकीय निर्णय घेतला 25 वर्षाच्या. आयुष्याच्या एका वळणावरती किंवा एका टप्प्यावरती कुठंतरी तुम्हाला विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीचा विचार, कारण एकाच विचाराने एकाच सावलीखाली आपण जर राहिलो तर आपली सुद्धा वाढ खुंटते. आणि म्हणूनसाठी आपण आपली वैचारिक पातळी जपून आपला सांस्कृतिक संघर्ष कायम ठेवून समाजकारणातनं राजकारणामध्ये प्रवेश करत असताना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी न्याय मिळावा, त्यासाठी अजितदादा पवार हे अत्यंत कणखर असं नेतृत्व आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार ते घेऊन चाललेले आहेत आणि त्याच विचाराशी बांधिलकी आहे. त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर जाणं हे मी स्वीकारलेलं आहे. मी विकास पासलकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश प्रवक्ता. या दिवाळीच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देत असताना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची तशीच आनंदाची आपणा सर्वात जावो. या दिवाळीमध्ये महाराष्ट्रातील आपल्या विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती जे आसमानी संकट कोसळलेले आहे, त्या शेतकऱ्यांना या दिवाळीमध्ये त्यांची दिवाळी सुकर व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी कायम शेतकऱ्याच्या हिताची जपणूक केलेली आहे. त्यांनी या दिवाळीमध्ये या शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना आपण जमेल त्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत जमेल तशी मदत पोहोचविली पाहिजे अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली आहे. यासाठी सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आपण दिवाळीमध्ये एक संकल्प करूया, माझ्या शेतकऱ्याची दिवाळी कशी गोड होईल, कशी सुकर होईल यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.